तो जय भीम सर्वांना. सर्वात आधी हा व्हिडिओ बघा. ठीक आहे की चैत्रभूमी त्यांच्या तीर्थक्षेत्र बनवा, काही बनवा, पण बाकीच्या लोकांना त्रास का देता? रेल्वे फुकट, एसटी फुकट, तुम्ही आम्हाला पण द्या ना मग फुकट. टॅक्स कोण भरणार? आम्ही भरणार. का म्हणून? आम्ही म्हणजे कोण? म्हणजे जे इकडे राहणारे किंवा जे काही आहेत मुंबईमध्ये राहणारे ते. काय म्हणजे दुसरीकडे कुठेतरी नेलं पाहिजे. तिथे ठाणा बिणा जिकडे हे नाही ना, इकडे भयंकर लोक बाहेर गावी जातात ऍक्च्युअली 4-5 दिवस. एक तर दुबईला गेलाय, पण फार त्रासाचं. आता बघा ना 4 दिवस कसं हैराण झालंय. माझं एक मत आहे की आपण गणेशोत्सव वगैरे काहीच आपण थांबवत नाही, मग ह्यानाच का थांबवायचं? ते बरोबर आहे. कारण गणपतीचा तर धांगड दिंगा 10 दिवस हल्ली प्रत्येक दिवशी विसर्जन असतं. म्हणजे ह्यांना केवळ अपोज करायचं म्हणून अपोज का करायचं? त्यांनी स्वच्छता ठेवली. याचाच उत्तर देतो तुम्हाला. कुठला गोविंद दाखवा हीच आपण कशालाच तुम्ही बोलून घ्या. बोला बोला बोला. कळलं की नाही? मी काय म्हणतो, गणेश उत्सवचं यू कॅनॉट कम्पेअर विथ दिस. इकडे काय होतं तुम्हाला सांगतो, इकडे काय घाण होते. दुसऱ्या दिवशी साफ करतात ना, काय होतं ते एक दिवस त्यांना नाही यायला. मतलब पब्लिक भी इतना एकदम शेड्यूल क्लास से आती है, बहुत गंदगी करके जाती है. मतलब वो शेड्यूल कास्ट है इसलिए ज्यादा. हाँ कब बिल्कुल है, वो लोग आते हैं, उन लोगों के है कुछ भी उनका कैटेगरी एकदम इतना गंदे रीत से वो आते हैं कि इतना देख के ही दूर से मालूम पड़ता है कि ये कौन से लोग आ रहे हैं. मतलब एकदम सफोकेशन होता है, बहुत बदबू आती है. 6 डिसेंबरला मुंबईत येणारे बाबासाहेबांचे अनुयायी हे कोणाला त्रास द्यायला नाही येत, तर ते त्या महामानवाचं ऋण फेडायला येतात ज्यांनी या देशाला संविधान दिले, हक्क दिले, अधिकार दिले, स्वाभिमान दिला. आणि हा तुम्ही ज्या स्वाभिमानाने मुंबईमध्ये राहतात ना, शिक्षण घेता, नोकरी करता, मतदान करता, या सर्व गोष्टीचा जो अधिकार आहे ना, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलाय. 6 डिसेंबर हा दिवस येताच तर त्याचा कोणाला त्रास होत असेल ना, तर तो त्रास नाही, इतिहास न समजून घेण्याचा दोष आहे. आणि मुंबई तर सर्वांचीच आहे हो, पण ज्याने हा देश उभा केला त्यांच्या अनुयायांच्या पावलाने जर शहर भारावत असेल ना, तर ती अभिमानाची गोष्ट आहे, त्रासाची नाही. आणि मला माझ्या सर्व समाजाला मला एवढं सांगणं आहे की विचार करा, हा भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष लोटल्या गेलेली आहे, पण अजूनही या लोकांची अशी मनोवादी मानसिकता आहे. तर विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात एकटे कसे लढले असतील या लोकांच्या विरोधात आपल्यासाठी. स्वर्ण क्रांतिकारी. जय भीम.